नमस्कार, आपण पाहतात लोकदौंडी न्यूज। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घरकुलाला 5 ब्रास वाळू मोफत मिळेल असे सांगितले, परंतु नेवाशातील घरकुलाला कणभरही वाळू मिळाली नाही। परंतु वाळू तस्करी सातत्याने जोरात चालू आहे। नेवासा तहसील व पोलीस स्टेशन पासून 4 किलोमीटर अंतरावर प्रांत अधिकारी सुधीर पाटील यांची वाळू तस्करावरील कारवाई चर्चेत। नुकतेच प्रांत अधिकारी सुधीर पाटील यांनी नेवाशातील चिंचबन परिसरामध्ये वाळूचे साठे जप्त करून नेवाशातील घरकुलांना ते वितरित केल्याचे नेवासा नायब तहसीलदार बोर्डे यांनी सांगितले। गेली अनेक वर्ष वाळू तस्करी होत असून आम्हाला घरी येऊन गावठी कट्टे दाखवल्याचे चिंचबन परिसरातील काही युवकांनी सांगितले। हप्ते खालपासून वरपर्यंत जात असावेत व वाळू तस्करीत काही अधिकारी मोठी आर्थिक तडजोड करत असल्याचेही चिंचबन परिसरातील युवकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले। अहिल्यानगरचे पालकमंत्री असलेले राधाकृष्ण विखे या वाळू तस्करावर व आर्थिक तडजोड करणाऱ्या अधिकाऱ्यावर ठोस कारवाई कधी करणार, नागरिकांना हा मोठा प्रश्न पडलेला आहे। प्रवरा नदीच्या तीरावरती या ठिकाणी काल धडक मोहीम आणि धडक कारवाई या ठिकाणी झाली आहे। काय कशा पद्धतीनं कारवाई झालेली आणि काय याच्यात निष्पन्न आहे आपण ते जाणून घेऊया। नायब तहसीलदार, काल माननीय उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील साहेब काही प्रशासकीय कामकाजाकरता नेवासा येथे आले असता त्यांनी अचानक नेवासा खुर्द येथील प्रवरा नदीकाठील देवस्थान इनामाच्या क्षेत्राशेजारी अचानक छापेमारी केली आणि त्यामध्ये अवैधरित्या वाळूचा साठा आढळून आला। त्यांनी ताबडतोब संबंधित गावचे तलाठी, मंडळाधिकारी व मंडळातील इतर तलाठी यांना बोलावून कारवाई करण्याचे आदेश दिले। या कारवाईमध्ये आपल्याला किती ब्रॉसच्या ठिकाणी किती स्पॉटवर वाळू मिळाली, किती मिळून आली, किती ब्रॉस वाळू मिळाली? साधारण एक स्पॉट मोठा होता आणि इतर 1-2 ठिकाणी 10-20 ब्रासचा स्पॉट आढळून आला। 3 ठिकाणी स्पॉट होते। तर एकूण अंदाजे 125 ते 150 ब्रास वाळू साठा आढळून आला। त्यानंतर तो वाळू साठा त्यांनी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याशी संपर्क साधून पुढील मार्गदर्शन मागून तो साठा, वाळूचा साठा, जी शासनाची योजना आहे की घरकुल योजनेसाठी मोफत 5 ब्रास वाळू द्यायची, त्यासाठी नगरपंचायतमध्ये नेवासा नगरपंचायत हद्दीतील जे घरकुल लाभार्थी आहेत त्यांना सदर वाळूचे वाटप करण्यात आले, मोफत वाटप करण्यात आले। वाळूचे जे वाटप करणार आहात तुम्ही किंवा केलंय तर त्याची जी लिस्ट आहे, नावं आहेत, कोणाकोणाला वाळू वाटप केली? हो, लिस्ट आहे। तर तुम्ही जाहीर करणार आहात किंवा जाहीर करणार आहोत, ती पोहोचवा, मीडियापर्यंत पोहोचायला तयार आहेत आम्ही। काम चालू आहे। 2 मिनिटं, यानंतर आपण संवाद साधूया। या अगोदर ह्या कारवाई अगोदर कधी कारवाई झालेली? एवढी कारवाया झाल्या, परंतु ही पहिल्यांदाच घरकुल योजनेसाठी जी कारवाई आली जी वाळू पकडली आणि घरकुलासाठी आम्ही मोफत दिली, ही पहिलीच कारवाई आहे। साधारणतः बाकी इतर आमच्या खनिजच्या कारवाया आम्ही केलेल्या आहेत। तहसील किंवा पोलीस स्टेशन ते हे अंतर साधारणतः एक अंदाज किती असू शकतो? पोलीस स्टेशन ते अंदाजे 4 किलोमीटर पर्यंत आहे। या ठिकाणी प्रांताधिकारी येऊन कारवाई करतात, तर आपलं पोलीस अधिकारी असतील किंवा तहसीलदार असतील यांना या अगोदर खबर लागली नाही या ठिकाणी अशा प्रकारचे वाळू तस्करी? पोलीस निरीक्षक महेश पाटील असतील किंवा तहसीलदार संजय बिरादर असतील
किंवा आपण तहसीलदार आहे, आपल्याला काही खबर लागली नाही का या ठिकाणी? आपले प्रांत अधिकाऱ्यांना यावं लागतं नगरवरून या ठिकाणी कारवाई आपला करायला. तलाठी याबद्दल आपण मंडळ काय- अधिकारी ते काय करतात बोलून? काय तुमची तलाठी काय करतात? प्रतिक्रिया मंडळ काय? अधिकारी काय करतात? आम्ही बरोबर आहे तुमचं, आम्ही वेळोवेळी तलाठी मंडळ अधिकारी यांना मासिक पंधरवडा बैठकीमध्ये सूचना दिलेल्या आहेत, अनधिकृत साठ्यावर कारवाई करण्याची सूचना दिलेल्या आहेत. परंतु तलाठी किंवा तालुक्यामध्ये- सर्कल जे असतील यांनी तुम्हाला कळवलं नाही का? तालुक्यामध्ये इतर रस्त्याचे कामं, इतर अनेक कामं तालुक्यामध्ये जास्त प्रमाणात चालू आहेत. यंत्रणा कामामध्ये गुंतलेली आहे. इथं तलाठी भाऊसाहेब कोण आहेत ह्या गावासाठी आणि मंडळ अधिकारी कोण आहेत? परदेशी भाऊसाहेब तलाठी आहेत आणि गावाने मंडळ अधिकारी हा, आहेत. मग येतात परदेशी भाऊसाहेब असतील किंवा गव्हाणे भाऊसाहेब असतील, यांनी तुम्हाला लेखी तोंडी काही सूचना किंवा इथल्या काही इंटिमेशन दिलं नाही का या परिसरामध्ये असे उद्योग चालू आहेत? नाही, याच्या आधी दिलं की नाही? काल जर प्रांत या ठिकाणी जिल्ह्याचे प्रांत अधिकारी येऊन या ठिकाणी कारवाई या करतायत. ठिकाणी तुम्ही म्हणताय की या अगोदर पण तुम्ही कारवाई केलेल्या आहे, तर मग कारवाई केलेल्या आहेत म्हणजे तुम्हाला नक्कीच याची माहिती आहे का या ठिकाणी वाळू तस्करी होती? तर बाई याचे तुम्ही काय म्हणजे अशी कुठली प्रक्रिया राबवली नाही किंवा ठोस पावलं उचलली नाही का या ठिकाणी हे होऊ नये? पाठीमागे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आले होते, त्यावेळेस पोलीस निरीक्षक विजय करे होते यावेळेस, आणि त्यावेळेस त्यांनी वाळूची बोट पकडली होती प्रवारा समुद्रासाठी. हा, तर त्याच वेळेस हा प्रश्न खूप मोठा झाला होता. तर मग त्यानंतर या ठिकाणी तुम्ही काही कार्यवाही केली नाही का? ठोस पावलं उचलली नाही? ठोस पावलं काही गुन्हे दाखल केलेत, वेगवेगळ्या प्रकारचे अनधिकृत गिलावाची परिसरातील लोकांची काही गिलावाची वगैरे काही मागणी होती का? आपल्या तहसीलकडे काही मागणी आली का? नाही, लिलाव प्रक्रिया झालेली नाहीये. आता चंद्रशेखर बावनकुळे, आपले महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे त्यांनी सांगितलेलं आहे की घरकुलाला जर 5 ब्रास वाळू मोफत मिळाली नाही तर याला तहसीलदार जबाबदार असतील. या ठिकाणी आज जेवढे घरकुलं झाली यांना वाळू मिळाली नाही, तर या संदर्भात ही भरपाई देणार का तहसीलदार, नेवासा तहसीलदार? ज्यांनी घरकुलं बांधले, ज्यांना घरकुलं चालू आहे, मोठ्या प्रमाणात आता हे घरकुलं आले. त्यासाठी आपल्या ज्या नद्या आहेत, नद्यामध्ये वाळू लिलावासाठी आम्ही स्पॉट आयडेंटिफाय केलेले आहेत. परंतु पावसाळ्यातील नद्या पाण्यामुळं त्या स्पॉटचे लिलाव होऊ शकले नाही किंवा ती माहिती आपण स्पॉट उघडे पडले नाही, त्याच्यामुळे लिलाव होऊ शकला नाही. तुम्ही हेच सांगा फक्त की आतापर्यंत तुम्ही जी कारवाई केली वाळूच्या साठ्यावर, जी तुम्ही रेड टाकली, छापा टाकला, त्यात काय काय कुठले प्रकारे कारवाई केली? आम्ही अवैध वाळू उत्खनन करणारे गुन्हे दाखल केलेले आहेत. हां, गाड्या पकडलेल्या आहेत, रात्री बेरात्री जे अवैध उत्खनन चालतं त्या गाड्या पकडलेल्या आहेत. आम्ही साधारणतः आतापर्यंत तुम्ही किती त्याची दंडात्मक कारवाई केली, किती वसूल केली किंवा काय कारवाई केली? रक्कम किती घ्यावा? नाही, आता या क्षणाला लगेच मी डिटेल तुम्हाला आकडेवारी देणं उचित होणार नाही, किंवा दिली आकडेवारी तर ती चुकीची ठरेल. ठीक आहे, तुम्ही आकडेवारी नंतर जाहीर करा, परंतु हे सांगा की घरकुलवाल्यांना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं होतं की 5 ब्रास वाळू तुम्हाला मोफत मिळेल, परंतु नेवासा तालुक्यात कुणालाही वाळू मोफत मिळालेली नाही आणि वाळू तर सातत्याने चालूच आहे. या ठिकाणी तहसील कार्यालय आणि पोलीस स्टेशन नेवासा तालुका अगदी हाकेच्या अंतरावर म्हणजे 4 किलोमीटरच्या अंतरावर तुम्ही आज ही कार्यवाही केली, तर या अगोदर ही कार्यवाही तहसीलदार किंवा पोलीस निरीक्षकांना करता आली नाही, याचं कारण काय? प्रांत अधिकाऱ्यांना येऊन ही कार्यवाही करावी लागली. बरोबर आहे, परंतु आता तहसीलदार माझे वरिष्ठ आहेत, त्याच्यामुळं ठीक आहे. या ठिकाणी प्रांताधिकारी नगर यांनी नेवासा तालुक्यात आपण बघतोय हा वाळूचा साठा वगैरे या ठिकाणी प्रांताधिकारी यांनी येऊन या ठिकाणी छापा टाकला आणि या ठिकाणची जी नगरपालिका आहे, ही जी वाळू आहे, वाळूचा साठा आहे, तर महसूल मंत्री यांनी सांगितल्याप्रमाणे आत्ता ही प्रक्रिया चालू झालेली आहे. जे घरकुल आहेत त्यांना 4 ते 5 ब्रास वाळू मोफत देण्यात येईल, त्याप्रकारे यांनी ही प्रक्रिया आता चालू केलेली आहे. परंतु जेव्हा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केले की घरकुलाला 5 ब्रास वाळू मोफत देऊ, तेव्हापासून आजपर्यंत घरकुलाला कुठलीही 1 ब्रास वाळू मोफत दिलेली नाही. आम्ही स्वतः लोकदौंडी न्यूजने तहसीलदाराशी संपर्क साधला होता की घरकुलाला 5 ब्रास वाळू द्या,
परंतु तहसीलदारांनी त्या ठिकाणी कुठली प्रतिक्रिया दिली नाही. आज तहसीलदारांनी या ठिकाणी तसेच पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी या ठिकाणी आपली प्रतिक्रिया या ठिकाणी द्यावी, म्हणजे जनतेला कळेल की आपण कुठल्या प्रकारची दंडात्मक कारवाई करता. धन्यवाद. लोकदौंडी न्यूज. आपल्या भागातील ताज्या घडामोडी व महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी यूट्यूबवरील लोकदौंडी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.